चला आपल्या पालकांसोबत एक प्रश्नोत्तर सत्र घेऊया. सर्वप्रथम आपल्याला पीटीपी बद्दल कसे कळले? मी इथे एक नाटक बघायला आले होते आधी बांबू म्हणून. सो इथेच होतं म्हणून मला कळलं की इथे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि पॅरेंट टॉडलर प्रोग्राम आहे. सो म्हणून त्याच्यानंतर मी इथे आले, डेमो बघितला आणि मग मला ते खूप आवडलं आणि दॅट इज हाऊ आय एन्जॉयड. आपण किती काळापासून याचा भाग आहात आणि तुमचा एकंदर अनुभव कसा आहे? मला एक आठवडा झालेला आहे इथे आणि ॲक्च्युली मला खूप आवडतंय. मी बेसिकली इथे म्हणून आले कारण वल्लरी घरी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचते, त्याशिवाय ती कुठलीही ॲक्टिव्हिटी करत नाही, नो मॅटर वॉट मी कितीही इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर. सो म्हणून मला तिला बाकीची मुलं कशी ॲक्टिव्हिटीज करतात आणि मग आपण ती कशी करायला पाहिजे, सो मला तो सेगमेंट तिचा एक्सप्लोअर करून घ्यायचा होता म्हणून मी इथे गेले. आपल्या मुलामध्ये काही बदल जाणवले का? सो ती आधी दुसऱ्या मुलांची इंटरॅक्शन किंवा त्यांना वस्तू देणं हे माहीत नव्हतं तिला. सो आता ती हळूहळू ते करायला लागली आहे किंवा दुसऱ्यांसोबत कसं वागायचं हे तिला कळायला लागलंय. म्हणजे मलाच वाटतंय तिला कळतंय. हा व्हिडिओ पाहणाऱ्या इतर पालकांसाठी तुम्हाला काही सांगायचे आहे का? जसं मला इथे पण सांगितलं गेलं की फक्त आपण खूप ठळक माइलस्टोन्स बघतो, केव्हा उभा राहतोय, केव्हा दात येत आहेत, केव्हा चावतोय, नाही चावत आहे, व्हॉटेवर. पण इतर माइलस्टोन्स पण असतात आणि ते खूप मायन्यूट असतात. ते आमच्यासारख्या पॅरेंट्सला माहीतही नसतात. बेसिकली पीडियाट्रिशियन्स पण आपल्याला सांगत नाही. सो ह्या प्रोग्राम्सच्या थ्रू ते माइलस्टोन्स अचीव करण्यात पण मदत होते. ते आम्हाला बेसिकली कळतात की ते माइलस्टोन्स काय आहे आणि काय नाही आहे आणि आम्ही घरी त्या पोरांसाठी काय करू शकतो. दॅट इज त्यांचं मेंटल डेव्हलपमेंट, फिजिकल, मोराल, खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत. ते सगळे डेव्हलप करण्यात किती मदत होते हे मला कळतं. पॅरेंट्सला हीच रिक्वेस्ट आहे की अशा प्रोग्राम्समध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व व्हा, सो दॅट अर्लियर स्टेजवरतीच आपल्याला खूप गोष्टी रेक्टिफाय करता येतात. मग कशाची वाट पाहताय? चला आमच्यात सामील व्हा.